तर आज आपण मस्त असे बेसन लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। हे बेसन लाडू अगदी सोप्या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत। बेसन लाडू बनवताना बऱ्याचदा काय होतं, बेसन लाडू रेलतात, फसतात, खाताना घशाला चिटकतात। आज मी तुमच्याशी जी रेसिपी शेअर केलेली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही हे बेसन लाडू बनवले तर खाताना अजिबात घशाला चिटकणार नाहीत आणि बनवायलाही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे लाडू बनवू शकाल। मस्त असे रवाळ दाणेदार घशाला न चिटकणारे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुमचं माझ्या दिव्यांकुर किचन मध्ये खूप 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 स्वागत। तर आज आपण मस्त असे बेसन लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। हे बेसन लाडू अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत। बऱ्याचदा काय होतं, बेसन लाडू बनवताना आपल्याला ते व्यवस्थित जमत नाही, ते रेल मध्ये खाताना तोंडामध्ये चिगड चिगड लागतात। आज मी तुमच्या बरोबर बेसन लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे। तुम्ही जर ही रेसिपी पाहून बेसन लाडू केले तर तुमचे बेसन लाडू अजिबात फसणार नाही, व्यवस्थित येणार, रवाळ येणार आणि संपेपर्यंत अजिबात रेलणार नाहीत, मऊसूद राहणार। बेसन लाडू बनवण्यासाठी साहित्य आणि प्रमाण काय घ्यायचंय, कसं घ्यायचंय हे पुढे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आणि बेसन लाडू कसे करायचे ते पाहूयात। आपण आज अगदी सोप्या पद्धतीने बेसनाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। बेसनाचे लाडू बनवताना बऱ्याचदा काय होतं, ते व्यवस्थित येत नाहीत, मध्येच रेलले जातात किंवा खाताना ते पिठळ पिठळ लागतात। तुम्ही जर आजची रेसिपी पाहून बेसनाचे लाडू बनवले तर तुमचे लाडू कधीच फसणार नाहीत, एकदम व्यवस्थित असे दाणेदार बेसनाचे लाडू तुमचे तयार होतील। तर बेसनाचे लाडू बनवण्यासाठी आपण साहित्य आणि प्रमाण पाहूयात। बेसनाचे लाडू किंवा कोणतेही लाडू करायचे असेल तर साहित्य आणि प्रमाण खूप गरजेचं असतं। तर आपण आज अर्धा किलो बेसन पिठाचे लाडू पाहणार आहोत। मी तुम्हाला इथे दोन्हीही प्रमाण सांगणार आहे, एक वाटीचं प्रमाण आणि वजनी प्रमाण। सगळ्यात आधी आपण वाटीचं प्रमाण पाहूयात। वाटीचं प्रमाण म्हणा तर इथे 4 वाट्या मी बेसन पीठ घेतलेलं आहे। पिठी साखर इथे मी 2 वाट्या घेतलेला आहे आणि 1 वाटी मी इथे तूप घेतलेलं आहे। याचं वजनी प्रमाण सांगते, तर वजनी प्रमाण म्हणा तर 500 ग्रॅम इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आणि इथे 400 ग्रॅम साखर घेतलेली आहे। 400 ग्रॅम साखर म्हणजे अर्धा किलोला 100 ग्रॅम कमी आणि त्याचबरोबर इथे 250 ग्रॅम तूप घेतलेला आहे। 250 ग्रॅम म्हणजे पावशेर तूप इथे आपल्याला लागणार आहे। ह्या पद्धतीने अचूक प्रमाणात जर ही रेसिपी बनवली तुमचे बेसनाचे लाडू कधीच फसणार नाहीत, व्यवस्थित दाणेदार असे तयार होतील। बेसनाचे लाडू बनवण्यासाठी कोणत्या पण एकाच वाटीने आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे साहित्य। तर मी इथे ह्या मोठ्या वाटेने हे सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे। तुमच्याकडे वाटे असेल, कप असेल, एकाच वाटेने किंवा एकाच कपाने हे साहित्य मोजून घ्यायचंय, तरच आपले लाडू व्यवस्थित येतात, फसत नाहीत, रेलत नाहीत। विशेष म्हणजे ते खाताना कोरडे कोरडे लागत नाहीत, घशाला चिटकत नाहीत। आता आपण हे बेसन पीठ भाजून घेऊयात। तर मी इथे बेसन पीठ भाजवण्यासाठी गॅस पेटवून कढई गॅसवरती ठेवून घेतलेली आहे। बेसन पीठ भाजताना गॅस एकदम कमी ठेवायचा आहे, कमी गॅसवरतीच आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचंय। तर इथे आपण 1 वाटी तूप घेतलेला आहे। हे तूप थंडच आहे, वितळलेलं नाहीये। बेसन लाडू करताना कधी पण आपल्याला रूम टेम्परेचर वरच आपल्याला तूप घ्यायचं आहे। बेसन लाडू बनवताना एकदम तूप नाही टाकायचंय, थोडं थोडं तूप टाकून आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचंय। तर सगळ्यात आधी आपण इथे 4 चमचे तूप घालून घ्यायचंय कढईमध्ये। तर मी इथे 4 चमचे तूप घालून घेतलेलं आहे कढईमध्ये। तूप पण आपलं हलकसं वितळलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे बेसन पीठ घालून घ्यायचंय आणि कमी गॅसवरती हे बेसन पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। बेसन पीठ भाजताना अजिबात फुल गॅस करायचा नाही। फुल गॅस किंवा मीडियम गॅसवरती जर तुम्ही बेसन पीठ भाजलं तर बेसन व्यवस्थित असं भाजल्या जात नाही आणि आपले बेसनाचे लाडू मस्त खुसखुशीत असे होत नाहीत। ज्यावेळेस आपण लाडू खातो त्यावेळेस ते तोंडामध्ये, तो घशामध्ये अडकतो, त्यामुळे एकदम स्लो गॅसवरतीच आपल्याला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। तर इथे 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत, आपण बेसन पीठ भाजून घेतोय। तर इथे 1 ते 2 मिनिटांमध्ये याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण अजून तूप घालून घ्यायचंय। मी अजून 4 चमचे तूप घालून घेतेय। तर मी ह्याच्यामध्ये 4 चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि मिक्स करायचंय।
आपल्याला पूर्ण बेसन पीठ भाजेपर्यंत गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे। कमी गॅसवरतीच आपल्याला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे बेसन पीठ कोरडं कोरडं दिसतं, जसं जसं हे बेसन पीठ भाजलं जातं तसं हे बेसन पीठ पातळसर होतं। आपण बेसन पिठामध्ये आतापर्यंत एकूण 8 चमचे तूप घातलेलं आहे। तर आता इथे 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत। आपलं बेसन भाजतंय, तर याच्यामध्ये अजून 4 चमचे तूप घालून घेऊयात। आपण इथे 1 वाटी तूप घेतलं होतं, तर त्यातलं फक्त 2 चमचे तूप राहिलेलं आहे। हे 2 चमचे तूप आपण लागल्यानंतर टाकून घ्यायचे। आता तूप घातल्याच्या नंतर परत मिक्स करायचंय व्यवस्थित आणि कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। जेवढं बेसन पीठ आपण चांगल्या पद्धतीने भाजून घेतो तेवढे आपले लाडू मस्त असे रवा रवा तयार होतात आणि खाताना अजिबात घशाला चिटकत नाहीत, संपेपर्यंत रेलत नाही, चिकट होत नाहीत, एकदम मस्त असे तयार होतात। तरी ते 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। बेसन पीठ पाहू शकता किती कोरडं कोरडं होतं। आता जरासं पातळसर व्हायला लागलेलं आहे। बेसन पिठातून तूप बाहेर यायला लागलेलं आहे। अजून आपल्याला 1 ते 2 मिनिटं हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। त्या अगोदर त्याच्यामध्ये जे राहिलेलं तूप आहे ते टाकून घ्यायचे, म्हणजे आपल्याला 4 वाटी बेसनासाठी 1 वाटी तूप लागतंच। तर आता मिक्स करून घ्यायचे। तुम्हाला बेसन भाजताना तूप नसेल टाकायचं तर तुम्ही ह्याच्यामध्ये तेल देखील वापरू शकता, फक्त टेस्ट थोडीशी वेगळी लागू शकते। तर इथे पाहू शकता सोनेरी कलर येईपर्यंत खरपूस असे बेसन पीठ भाजून झालेलं आहे। या दिवाळीमध्ये अशा प्रकारे बेसन पिठाचे लाडू नक्की करून बघा, खूप छान लाडू होतात। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या इथे हे बेसन पीठ खरपूस असं भाजलेलं आहे। पाहू शकता याचा कलर देखील चेंज झालेला आहे, मस्त असा घरात घमघमाट सुटलेला आहे पिठाचा। हे पीठ आपलं भाजून झालेलं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हलकसं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण पिठी साखर घालून घेणार आहोत। ते 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं हे आता हे भाजलेलं बेसन पीठ थोडंसं गोमट आहे, जास्त पण थंड करू घ्यायचं नाही। थोडंसं गोमट असतानाच त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे, थोडी थोडी साखर घालून घ्यायची आहे, एकदम साखर नाही घालायची आहे। ही पिठी साखर मी घरीच तयार केलेली आहे आणि चाळणीने चाळून घेतलेली आहे। तर आता उलटनं बाजूला घ्यायचंय, त्यातलं उलटनं काढून घेऊयात आपण आणि पिठी साखरेबरोबरच याच्यामध्ये 1 चमचा विलायची पावडर घालून घ्यायची आहे आणि हाताने मिक्स करायचंय। पिठी साखर आणि बेसन पीठ एकत्र करून घ्यायचंय। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे सगळ्या बेसन पिठामध्ये साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे। आता त्याचे छोटे छोटे लाडू करून घेऊयात। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाडू इथे बनवू शकता, छोटे मोठे तुम्हाला जसे आवडतील तसे। तर पाहू शकता किती गोल गरगरीत असे इथे लाडू झालेला आहे। एकदम सोप्या पद्धतीने आपण हे लाडू बनवू शकतो। तर अशाच पद्धतीने आता राहिलेले लाडू देखील मी बनवून घेत आहे। एकदम सोप्या पद्धतीने झटपट असे आपण आज इथे लाडू बनवलेले आहेत। तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। बेसन लाडू एकदम झटपट असे तयार होतात। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढे अशा नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा।